घेतलेला आहे पहा. आता काय काय बसणारे मंडळींच्या मनात शंका वाटते, महाराज तुम्ही एवढा मोठा अभंग का घेतला? कीर्तन लक्षणिका अभंग मोठा का घ्यावा? कीर्तन लक्षणिका अभंग मोठा का घ्यावा? अभंग जर मोठा घेतला ना तर त्याच्या खाली आपलं लहानपण झाकत असतं, म्हणून मोठा अभंग घ्यावा. अभंग जर मोठा घेतला ना तर त्याच्या खाली आपलं लहानपण आपोआप झाकून जाईल. जिथे जिथे महादेवाचं वर्णन करायचं आहे, जिथे जिथे भगवान
भगवान शंकराचं वर्णन करायचं आहे तिथं आधी हा शब्द आलेला आहे पार्वती सारखी भगवान शंकरांना म्हणायची भगवान ते तुमचं ज्ञान कसं ज्ञान आम्हाला सांगा की भगवान शंकर म्हणे बघू पण आता बाय काय लागतात का एक बाई नवऱ्याकडे गेली आणि म्हणाली अहो तुम्हाला झाडावर चढता येते का झाडावर नवरा म्हणाले की म्हणजे माकड बघा तुमच्यापेक्षा माकड अहो त्याला राग झाला मग ते पण झाडावर चढायचं शिकलं त्याच्याकडून नुसतं एकच काम झाडावर जायचं खाली यायचं पण दोन दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तो बायकोकडे गेला आणि म्हणाला बघ मला झाडावर जाता येतं खाली येता येतं बायको म्हणे तुमच्या माकडात काय फरक आहे म्हणून ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी त्यांनी बायकोला सांगितलं अगं आपल्या घरी मला झाले थोडा चहा मग चहा वगैरे सगळे झाले नंतर मी त्याला प्रश्न विचारला आहे तू झाले 4-5 पाड्या भरून सांगता 4-5 पाड्या 4-5 गाव तुला भरून सांग घालतात परंतु तू घरी आल्याच्या नंतर मी शाळा काय करतो त्यावेळेस त्यांनी उत्तर दिले